जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुषनाम. समास 9वा. तनु चतुष्टये नाम. श्रीराम समर्थ. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण. जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. जय जय रघुवीर समर्थ. 17वा दशक आणि या दशकातील 9वा समास तनु चतुष्टयाच्या रूपानं समर्थांनी दाखवलेला आहे. म्हणजे तनु चतुष्टय म्हणजे काय, तर या चारी देहांचा विलय व्हायला पाहिजे. आणि विलय झाल्यानंतर काय आहे, तर विचारे 14 वेगळे केले. मी पण तत्वा सरीसे गेले. अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. त्या परब्रह्माशी अनन्य व्हावयाचं आहे. समूळ अभिमानाचा त्याग. आता या समासामध्ये समर्थांनी 4 प्रकारचे अभिमान दाखवले. आता हे 4 प्रकारचे अभिमान म्हणजे काय आहे, तर प्रत्येक देहाचा स्वरूपानुसार तो अभिमान आहे. स्थूळाचा अभिमान कोणता, तर विश्व. सूक्ष्माचा तेजस. कारणदेहाचा कुठला, तर प्राज्ञ. आणि महाकारणदेहाचा कुठला, तर तो प्रत्यगात्मा. आता ह्या सगळ्यांचा पण एक भाग आहे किंवा त्याच्यातला एक अर्थ आहे. विश्व म्हणजे काय, तेजस म्हणजे काय, ते समर्थ आपल्याला पुढे हळूहळू सगळं सांगतीलच. पण या समासाची पार्श्वभूमी म्हणजे या समासाच्या आधीचा समास जो आहे तो आहे समास 8वा. त्यामध्ये समर्थांनी तत्व सगळं निरूपण आपणाला करून दाखवलं. आणि त्याच्या शेवटी काय सांगितलं, की म्हणाले विचारे 14 वेगळे केले आणि मी पण तत्वा सरीसे गेले. मी पण तत्वा सरीसे गेले म्हणजे काय, तर हे 4 देहाच्या वेगळं व्हायचं आहे. म्हणजे कसं व्हायचं, आणखीन याच्यातून निघून कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसायचं का. जसं आपण एका घरातून निघून बाहेर एखाद्या ओट्यावर गल्लीमध्ये जाऊन बसतो किंवा गाडीत जाऊन, तसं का नाही. तर राहायचं तर ह्याच देहामध्ये आहे. पण हे सगळे देह ज्या तत्वांपासून बनलेले आहे ती तत्व समजून घ्यायची आहे. तसं या तत्वांमध्ये सगळं आलं. अभिमान पण आला, मन पण आलं, बुद्धी पण आली, अहंकार आला, वेगवेगळे सगळे शब्द स्पर्श रूप रस गंध आले. आपण काय करतो, आपण या सगळ्यांमध्ये सगळ्यांशी एकरूप होऊन जातो. पण समर्थांना ते अभिप्रेत नाही. समर्थांना म्हणण्यापेक्षा काय, परमेश्वराला ते अभिप्रेत नाही. साधना म्हणजे काय आहे, भक्ती म्हणजे काय आहे, तर हे आपण बोलले परमेश्वराशी भक्त झालो पाहिजे, परमेश्वराशी कनेक्ट झालो पाहिजे किंवा परमेश्वराशी एकरूप झालो पाहिजे. त्याऐवजी आपण कोणाशी भक्त झालो, तर अज्ञानाशी भक्त झालो, मनाशी भक्त, इंद्रियांशी विषयांशी आपण काय झालो, भक्त झालो. मीपणाशी आपण भक्त झालो. आणि परमेश्वराला ज्ञानाच्या माध्यमातून, विवेकाच्या माध्यमातून, सद्गुरूच्या माध्यमातून, श्रवणाच्या माध्यमातून, उपासनेच्या माध्यमातून आम्हाला बाबा हे तत्व म्हणजे तू नाहीस किंवा ह्या तत्वांच्या सगळ्या संगानं येणारा राग द्वेष लोभ असेल, चिंता असेल, हे म्हणजे तुझं नाही. हे तू विनाकारण त्या सगळ्यांशी बांधला गेला किंवा त्या सगळ्यांना आपलं म्हणून तू राहिला. आणि म्हणून तुझ्या सगळ्या नशिबी म्हणा किंवा तुझ्या सगळ्या प्रारब्धामध्ये म्हणा, ही जी भूमिका आहे वेगवेगळ्या सगळ्या दुःखाची, वेगवेगळ्या सगळ्या चिंतेची म्हणा किंवा आणखीन काहीतरी जी तहान आहे ती कशामुळे आहे, हे सत्य न कळल्यामुळेचा हा सगळा परिणाम आहे. मग समर्थांनी आता या सगळ्या समासामध्ये आम्हाला ती सगळी तत्व दाखवली. मागच्या समासामध्ये, या समासामध्ये ते देह
निरसन करण्याची सगळी भूमिका दाखवली. मागच्या समासामध्ये देह निरसन करायला सांगितलं, तत्त्व जाणून निरसन करायला सांगितलं. आता तत्त्व सगळी अधिक आणखी स्पष्ट समर्थ या समासामध्ये करतील. निरसन करण्याची सगळी भूमिका आम्हाला या समासामध्ये समर्थ जाणवून देतील. मुक्त होण्याचा हा सगळा भाग आहे. समाधानी जीवन, अत्यंत आनंदपूर्ण जीवन जगण्याचा सगळा संकल्प समर्थ या समासामध्ये आमच्याकडून करून घेतील. आणि निश्चितपणे ही विवेकाची, ही शुद्ध साक्षी भावाची भूमिका आमच्याकडे समर्थांनी उभी करून द्यावी अशी विनंती आपण या प्रसंगी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन करूया. समर्थांची पाद्यपूजा करूया, मानसपूजा करूया. आपणास जे जे पाहिजे ते ते कल्पून वाहिजे. मानसपूजा म्हणजे काय आहे? आपणाला बाबा जशी पूजा आपण द्वैतामध्ये करतो किंवा स्थूळ सगळ्या देहाची करतो, त्याच वस्तू तशीच समर्थांची सगळी मूर्ती म्हणा किंवा समर्थांचं मूर्तिमंत स्वरूप म्हणा माझ्या समोर बसलेलं आहे. मी समर्थांचे त्या ठिकाणी चरणस्पर्श करतो आहे, चरणक्षाळन करतो आहे, जलाने अभिषेक करतो आहे. चांगल्या स्वच्छ सुंदर अशा सगळ्या वस्त्राने ते सगळं जल सगळं शोषून घेतो आहे. हळदी कुंकुम पुष्पम पत्रम, त्यासोबत सुगंधी द्रव्यम समर्पयामी. सर्व समर्थांना मी समर्पित केलेलं आहे आणि त्यांना शीर्षाष्टांग दंडवत घातलेला आहे. ही जी भूमिका आहे ही मानसपूजेची भूमिका आहे. आणि या मानसपूजेचं फळ तेवढंच आहे जेवढं स्थूळ सगळ्या पूजेचं आहे. म्हणून प्रत्येक वेळेस आम्हाला समर्थांच्या घरी जाण्याची गरज नाही किंवा समर्थ कुठे भेटतील, सद्गुरू कुठे भेटतील अशी काहीही गरज नाही. बोलले फक्त काय आहे, आपणास जे जे पाहिजे ते ते कल्पून वाहिजे. हेच समर्थांनी या समासामध्ये सांगितलं. बाबा ती सगळी जी तत्त्व आहे ना ते हे विवेके निरशले, त्यांचं निरसन करायचं आहे. ती समजून घेऊन ती माझी नाहीत किंवा ती माझ्या हिताची नाहीत किंवा माझ्या सुखदुःखाची सांगाती नाही. माझ्या सुखदुःखाचा सांगाती एकमेव परमेश्वर आहे. ही भूमिका समजून घेणे म्हणजे काय आहे तर ज्ञान अज्ञानाचे निरसन देहासरिसे. ज्ञान अज्ञान देहासोबत समूळ नाहीसा करणं आहे. आता देह लोकांकडे दुःख उभं राहतं, काहीतरी चिंता उभी राहते, मग लोक देहाचा काय करतात त्या ठिकाणी विनाश करू पाहतात. लोकांना असं वाटतं की हे देह संपवला ना की बस माझ्या सगळ्या चिंता दुःख किंवा माझं सगळं ऋण, माझं सगळं देणं हे काय होईल, संपून जाईल. पण तसं नाही. मनुष्य फार फार तर स्थूळ देहाला संपवू शकतो, पण त्याच्या पुढे काय आहे, सूक्ष्म कारण महाकारण, तिथे तर हे सगळे संस्कार, हे सगळे चिंता, हे सगळे कर्ज बोलले, हे सगळं ॲज इट इज जसंच्या तसं मनुष्य तो जीव स्वतःसोबत घेऊन जात असतो, ऋण सगळे घेऊन जात असतो. आणि पुन्हा वेगवेगळ्या सगळ्या रूपानं कुत्रा बनून, एखाद्याचं शेतकऱ्याचं खाल्लेलं असेल तर त्याच्या घरी बैल बनून, एखाद्या गोरगरिबाचं सगळं खाल्लेलं असेल तर बोलले त्याच्यासाठी मदत म्हणून वेगवेगळ्या रूपानं तो काय करतो, मग या ठिकाणी दानधर्म करतो, पुण्य करतो. थोडक्यात काय की सुटण्यासाठी हा मार्ग नाही. सुटण्यासाठी एकच मार्ग आहे. तो मार्ग काय आहे, जावे सद्गुरूसी शरण. आता शरण जाणे म्हणजे काय, आता असं आम्ही आता चित्रपटात वगैरे सगळं बघतो की एखादा गुन्हेगार असतो किंवा एखादा त्या ठिकाणी गुंड माणूस असतो
आणि त्याला मग पकडण्यासाठी म्हणून पोलीस ऑपरेशन होतं. चारही बाजूंनी त्याला सगळं घेरलं जातं आणि त्याला त्या अनाऊन्समेंट केली जाते त्या भोंग्याच्या द्वारा की बाबा रे, तुला आम्ही सगळं चारही बाजूंनी घेरलेलं आहे. आपल्याजवळची हत्यारं त्या ठिकाणी सगळी टाकून दे आणि खाली बैस, आम्ही तुला जीवनदान देऊ बोलले. आता चौफेर चारही बाजूनी पोलीस आहेत. आणि जर का समजा त्याने थोडासा देखील आगाऊपणा केला तर कुठून कुठल्या क्षणी कोणाची गोळी त्याच्या अंगात घुसेल आणि त्याचा देह जीव की प्राण सगळा त्याचा निघून जाईल हे सांगता येत नाही. मग भलाई त्याची कशामध्ये असते की त्याला शरण जाण्यामध्ये भलाई त्याची असते, भले पण असतं. बोलले शरण आला म्हणून वाचला. आता इकडे भाग उलट आहे. तर इकडे सद्गुरू आम्हाला तारण्यासाठी आलेले आहे, मारण्यासाठी आलेले नाही. आता तिकडे पण त्या जेलमध्ये पण कैदी सुधारले पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम शासन तयार करत असतं. योगा क्लासेस, त्यांच्यासाठी प्रवचनं, मेडिटेशन, म्हणजे जेणेकरून त्यांची बुद्धी सुधारली पाहिजे असा शासनाचा हेतू असतो. तशीच भूमिका इकडे बोलले सद्गुरूंची आहे की बाबा बुडते हे जन देखविना डोळा आणि म्हणून येत असे कळवळा. हे सगळं बुडणारं सगळं जग बोलले पाहवलं जात नाही म्हणून सद्गुरू कार्याला येत असतात. अशा सद्गुरूंना आपण शरण गेलो ना तो तात्काळ बोलले आपणाला त्याच्या सगळ्या कृपेनं सगळं काय करतो, मुक्त करत असतो. आपल्या देहातील अज्ञानाचं निरसन करत असतो. पण आपण मीपणाला धरून जर म्हणालो की मी शरण जात नाही, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे, मी माझ्या सगळ्या आयुष्याचा शिल्पकार आहे, तर बोलले मग कधी कामाची, कधी क्रोधाची, कधी अहंकाराची, कधी मदाची, मत्सराची गोळी घुसून जाते आणि कधी देह पडतो हे आपणाला कळत नाही. वेळ असतानाच काय झालं पाहिजे, परमार्थाला सादर झालो पाहिजे, सद्गुरूंना सादर झालो पाहिजे. म्हणून काय करा ते आत्ता करा, सद्गुरूचरणात दूर धरा. अशा पद्धतीनं 14 वेगळं होण्याची भूमिका समर्थांनी गेल्या समासामध्ये मांडली आणि आत्मनिवेदनाला प्राप्त अनन्य व्हायचं समर्थांनी आपल्याला सांगितलं. मग हे अनन्य होण्यासाठी बोलले तत्व निरूपण समर्थांनी सगळं मागच्या समासात केलं. तत्व जाणायची, तत्व बाजूला करायची. हे तत्व म्हणजे तत्व आहेत, ते हे तत्व म्हणजे मी नाही. आणि ही तत्व प्रकृतीची आहेत, ती प्रकृतीत मिसळून जाणार आहेत, हे याची जाणीव समर्थांनी आपणाला करून दिली. किती सुंदर देह असला शेवटी मातीत मिसळला जाणार आहे. कितीही बाबा रे मनुष्याची त्या ठिकाणी पराक्रम असला तरी बोलले पुढे सर्व जाईल काही न राहे. मग अशा पद्धतीनं कृतकृत्य करण्यासाठी म्हणून समर्थांनी आता या समासामध्ये सगळी तत्व पुन्हा दाखवली आणि चारी देह निरसण्याची सगळी भूमिका आपणासमोर मांडलेली आहे. स्थूळ 5 तत्वांचा, पृथ्वी आप तेज वायूचा, दृश्य स्वरूपात असणारा आणि जो नश्वर आहे बोलले तर हा कुठला देह आहे, तर हा स्थूळ देह आहे. सूक्ष्म, त्याच्यानंतर बोलले सटल बॉडी ज्याला म्हटलं जातं, स्थूल देहाला व्हिजिबल बॉडी म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतरचा जो कारण देह आहे त्याला कॉझल म्हणजे कारण, कॉज, आणि महाकारण काहीतरी विशेष प्रयोजन, महाकारण, सुपर कॉझल बॉडी असं त्याला संबोधलं जातं. सूक्ष्म देहामध्ये सगळे ते 5 पंचक सगळे समर्थांनी आपल्याला गेल्या समासामध्ये सगळे दाखवले. अंतःकरण पंचक असेल, प्राण पंचक असेल, ज्ञानेंद्रिय पंचक असेल आणि कर्मेंद्रिय पंचक, अशा 5 25 तत्वांचा हा सूक्ष्म देह बनलेला असतो.
आणि या सूक्ष्म देहाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर तो आम्हाला स्थूळ देह दिसतो, हा देह दिसत नाही. हा स्वप्नावस्थेत मेनली कार्य करत असतो. वासनांचा खेळ आहे, विचारांचा खेळ आहे, बाकी दुसरं काहीच नाही. आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणजे कोण आहोत तर आपण म्हणजे हा सूक्ष्म देहच आहोत, कारण इथे आपलं सगळं सॉफ्टवेअर आहे. स्थूल देह एक प्रकारे फक्त काय आहे, हार्डवेअर आहे. म्हणजे सगळं ते जसं आपल्या मोबाईलला असतं की नाही, वरची स्क्रीन, खालची बॉडी, त्याला वरतून लावलेलं सगळं कव्हर आणि मध्ये असलेले ते छोटे छोटे पार्ट्स, म्हणजे हे काय आहे, हे स्थूल देह आहे. पण त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती कोण आहे तर ती सूक्ष्म देहाची आहे. ती सगळी आपला देह चालवत असते. ती सांगेल तसं स्थूळ देह काय करत असतो, त्या ठिकाणी वर्तन करत असतो. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे विचार, भावना, सगळं वासना खूप साऱ्या सगळ्या भरलेल्या असतात. आणि त्याच्यानुसार बोलले स्थूळ देह हा कार्य करत असतो. कारण, कॉझल बॉडी. कारण काय ही अज्ञानाची अवस्था आहे. बोलले आता या ठिकाणी ज्या अर्थी अज्ञानाची अवस्था समर्थांनी म्हटलेलं आहे, त्या अर्थी तिथे मनुष्याला काहीच कळत नाही. पण कुठेतरी मी असतो, म्हणजे असं भूल दिल्यासारखा विषय आहे. कुठेतरी फक्त मी आहे, माझं शरीर आहे, किंवा मी झोपलो आहे, मी किंवा माझा देह आहे, किंवा मी कोणीतरी आहे, अशी जी सूक्ष्म चेतना त्या ठिकाणी फक्त असते. पण नेमका मी कोण आहे ही ज्ञानाची भूमिका नाही. म्हणजे काय, अज्ञानाची भूमिका. आणि म्हणूनच त्याला कधी कधी कारण अज्ञान असं देखील बोललं जातं. स्थूळामध्ये सूक्ष्म, त्याच्या आतल्या भागात आणखी काय तर कारण देह. मग कुठेतरी सद्गुरू मिळतात, कुठेतरी ध्यान, कुठेतरी उपासना, कुठेतरी मेडिटेशन, प्राणायाम, योगा, उत्तम आचरण, उत्तम श्रवण करता 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 मीपणा, अहंकार, मन सगळं गळून पडत जातं. कुठेतरी मी शुद्ध आहे, ज्ञानमय आहे, किंवा आनंदमय आहे, शांतिप्रिय आहे, ही भूमिका कुठेतरी त्या ठिकाणी काय होते तर प्रकट व्हायला लागते. म्हणजे आता काय आलं, आता ज्ञान आलं. मग हे ज्ञान कशाचं आहे तर बोलले ज्यासाठी आपण आलेलो आहोत त्याचं ज्ञान आहे. म्हणजे जे महाकारण आहे आपलं येण्याचं, एकमेव कारण आहे. महाकारण म्हणजे काय, एकमेव मुख्य कारण. महाकारण जे आहे, सुपर कॉज, आमचं या पृथ्वीवर येण्याचं, जन्माला येण्याचं, ते आम्हाला या ठिकाणी जाणवायला लागतं. आणि मग याला बोललं जातं, या अवस्थेमध्ये किंवा ह्या सगळ्या स्वरूपाला महाकारण देह असं बोललं जातं. आता हे जे चारी देह आहेत, हे चारी देह दाखवले. ऐसे हे चत्वार देह जाणं. मग त्याच्यापुढे काय दाखवलं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. मग चार देहांना लागूनच या चार अवस्था दाखवल्या. याचा अर्थ असा आहे की या चारी देहांच्या या चारी अवस्था आहेत. म्हणजे स्थूळाची अवस्था काय, जागृत अवस्था, जसं आमची आता आहे ती जागृत अवस्था. आणि सूक्ष्म देहाची एक स्वप्नावस्था असते. स्वप्नावस्थेमध्ये त्याचं मुख्य अस्तित्व असतं, म्हणजे कल्पनेतलं असतं, किंवा देहाच्या वेगळं जे भूमिका आहे ती स्वप्नावस्था आहे. देहाच्या जागृतीच्या पलीकडची भूमिका जी आहे ती सूक्ष्म देहाची जी आहे ना, ती स्वप्नावस्था आहे. आणि गुंगीसारखं
फक्त जाणीव असणे, बाकी अज्ञान, नेमकं काय, नेमकं कोण, मी कोण, काय, काहीच माहीत नाही. ही सुषुप्ती अवस्था, गाढ सगळी निद्रेची अवस्था आमची जेव्हा असते ना, त्याला सुषुप्ती अवस्था म्हटलं जातं. आणि महाकारण ही तुर्य अवस्था, पूर्ण जाणीवेची, पूर्ण ज्ञानाची, पूर्ण आत्मसामर्थ्य, पूर्ण आत्मभान त्या ठिकाणी प्रकट झालेलं असतं. अशी ही तुर्य अवस्था, ही त्या महाकारण या सगळ्या आमच्या शरीरामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करतो त्यावेळेस ही अवस्था आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला येत असते. आता या देहांचं सगळं निरसन करायला समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मग आता हे निरसन कसं करायचं? तर बोलले, स्थूल सांडून सूक्ष्मासी जावे, सूक्ष्म सांडून कारणी मिळावे. म्हणजे काय? तर जो साधक आहे, जो समर्थांचा दास आहे किंवा भक्त आहे, त्याने काय करावं? प्रथम या दृश्य शरीराचा मोह सोडावा. आता दृश्य शरीराचा मोह, देहाचं निरसन करण्याची भूमिका समर्थ आपणाला आता समजावून सांगत आहे, जेणेकरून आपणाला त्या मुख्य अंतिम सत्यापर्यंत पोचता येईल, एक सिद्ध अवस्थेमध्ये आपणाला जाता येईल. त्यासाठीचा हा सगळा प्रवास आहे. तर स्थूल सांडून सूक्ष्मासी जावे, म्हणजे दृश्य मोह, शरीराचा मोह आपण त्यागला पाहिजे. दृश्य शरीराचा मोह कसा त्यागायचा? फार या देहाचं लांगुल चालन करू नये. फार या देहाकडे कॉन्सन्ट्रेट करू नये. कार्याकारण जेवढं आवश्यक आहे तेवढं फार सजवू नये. बोलले, याचा मोह कसा त्यागला जाईल? हा देह म्हणजे मी नाही. या देहाला फार मानपान कोणी द्यावा अशी अपेक्षा ठेवू नये, कारण हा देह म्हणजे आपण नाही. हा देह आपण म्हणजे आपण, या देहामध्ये असणारा जो आत्मा आहे तो आपण आहोत. तो आत्मा कोणाला दिसतो का? नाही. मग या देहाला का आपण याचं बोलले फार असं भान आपण याचं ठेवत असतो. कबीरासारखं बोलले, कुत्राने चावा घेतला आणि हा देह माझा नाही, हा देह कुत्ता जाने चमडी जाने. ज्या शरीराला त्रास झाला तो शरीर बघून घेईल. त्रास ज्याला होतोय तो म्हणजे मी नाही. हा काय आहे? तर हा बोलले शरीराचा मोह त्यागण्याचा हा सगळा भाग आहे. बोलले हे श्रवणातून, उपासनेतून, उत्तम सत्संगामधून हा बोलले हा मोह कमी कमी होत जातो. करता करता करता, कळता कळता, ऐकता ऐकता समर्थ सांगत जातात की बाबा रे, पुढे हे सर्व जाईल, काही न राहे. विचारे मना तूची शोधून पाहे, मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. करता करता, कळता कळता, ऐकता ऐकता हळूहळू हळूहळू देहाचं लोभ, देहाचं भान, देहाचा अभिमान मनुष्याचा कमी होत जातो. आणि मग त्यानंतर मनाच्या आणि बुद्धीच्या सगळ्या संकल्पांचा, विकल्पांचा त्याग करता आला पाहिजे. पहिली अवस्था स्थूळ देहाचा त्याग, दुसरी अवस्था मन आणि बुद्धीच्या सगळ्या विकल्पाचा. संकल्प म्हणजे काय? मी असं करेल, मला असं पाहिजे, मी हे करणार, मला हे चालतं, मला तो आवडतो, मला हे नको आहे, मी हे अजिबात सहन करणार नाही. हे काय झालं? हे संकल्प झाला. विकल्प म्हणजे काय? शंका, कुशंका, काय होईल, कसं होईल, संशय, चिंता, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, हे काय? हे विकल्प आहेत. बोलले जे माझं नाही किंवा जे माझ्या हातात नाही, एकमेव हे सगळं चालवणारा, एकमेव हे सगळं उभं करणारा परमेश्वर आहे.
आणि मग बोलले, मग मी काय माझं माझं मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, का घेऊन बसावं? बोलले जसं होईल तसं, मी देवाचा आणि देव माझा, जे होईल ते जय सद्गुरू. ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे आहे आणि त्याचा जय असो. जय सद्गुरू आपण का बोलतो? सद्गुरूंचा जय का करतो? कारण हे जे आहे बाबा, हे सगळं कोणाचं आहे? सद्गुरूंच्या कृपेनं आहे, किंवा सगळं काही सद्गुरूंचंच आहे. जय जे आहे ते, याचा अर्थ असा पण होतो, जे आहे ते सद्गुरू, जय सद्गुरू. सद्गुरूंचा जय म्हणजे काय? जे आहे ते सद्गुरू. माझा जय नाही, माझ्या मीपणाचा जय नाही, माझ्या अज्ञानाचा जय नाही, माझ्या अहंकाराचा जय नाही, तर जय कोणाचा? सद्गुरूंचा. अशा प्रकारे माझ्या इच्छा आकांक्षा मी सगळ्या सद्गुरूंच्या पाशी सोडल्या, त्यागल्या, सगळ्या ठेवून दिल्या. हे म्हणजे काय आहे? जय सद्गुरू. आणि बोलले त्यानंतर मग आता सगळं केलं, स्थूळाचा अभिमान सोडला, मोह सोडला, मनातले सगळे आतले सगळे संकल्प विकल्प सोडले. म्हणजे आता आतमध्ये काय झालो? आपण रिकामे झालो. पण अजूनही काय आहे? कुठेतरी मी आहे, मी कुठेतरी मी असं आहे, किंवा मी सगळं त्यागलेलं आहे, मी आता मुक्त झाले, मी असं कुठेतरी मीपणाची जाणीव आहे. मग बोलले ही जाणीव काय आहे? तर हे अज्ञान आहे, ह्याचा पण त्याग करायला लागेल. कारण चारी देह निरसल्याशिवाय तेथे वस्तू उरले असं होणे शक्य नाही. वस्तू म्हणजे ती एकमेव वस्तू, परब्रह्म भेटी आले. आणि म्हणून जोपर्यंत मी आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणणारा शिल्लक आहे, तोपर्यंत द्वैत संपत नाही. आणि अशा अज्ञानाचाही त्याग करायचा. मी आहे, मी पण कोणी नाही, ही भूमिका गेल्यानंतर एकमेव देव पहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो. चारी देह निरसले तेथे वस्तू उरले. आणि अशा पद्धतीनं हे चारही देह, तनुचतुष्टय, चारी देहांचा समूह बांधले जातात आणि किंवा विवेकातून सगळं हे ओळखले जातात. आणि मग खाली काय उरतं? तर खाली फक्त परब्रह्म उरतं. आता हे कसं आहे? हे म्हणजे कांदा सोलण्यासारखं आहे. एक एक पापुद्रा कांद्याचा, एक सगळे ते वरचं सगळं कवच आवरण सगळं काढत जायचं. खाली मध्ये काय उरतं? काहीच उरत नाही. बोलले शून्य. आता त्याला शून्य म्हणायचं का पूर्ण म्हणायचं? तर ती पूर्ण अवस्था असते. परब्रह्म त्या ठिकाणी असतं, काही दिसत नाही, पण आहे काय त्या ठिकाणी? परब्रह्म. आता कांद्याच्या बाबतीत शून्य म्हणता येईल, पण आपल्या बाबतीत नाही. आपण आपल्या त्या आतमध्ये असणाऱ्या त्या परमात्म्यापर्यंत त्या ठिकाणी तेव्हा पोचलेलो असतो. म्हणून ती एक पूर्ण अवस्था जणू काही आपण त्यावेळेस प्राप्त करून घेतो. आता आपण नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कुठे. तर गहन हा सगळा भाग आहे. बोलले वेद श्रुती ज्या आहेत ना, त्या म्हणतात की आम्हाला माहीत नाही, नेती आम्ही जाणत नाही. स्थूळ देह म्हणजे मी नाही, स्थूळ देहाला मी जाणत नाही, किंवा स्थूळ देह म्हणजे मी नाही. सूक्ष्म देह म्हणजे नेती म्हणजे काय? हेच आहे. हे नाही ते नाही, नेती हे नाही ते नाही, हे नाही ते. मी स्थूळ नाही, मी सूक्ष्म नाही, मी कारण नाही, मी महाकारण पण नाही. आणि या मग चारी देहांच्या पलीकडचा कोण आहे? तर बोलले जो निराभास आहे, जे निर्विकार तत्व आहे, बोलले तोच खरा सिद्धांत आहे, किंवा तेच मला हवं आहे. बोलले अशा पद्धतीनं या सगळ्या चारी देहांशी निगडीत, या सगळ्या चारी अवस्थांशी निगडीत सगळं विवेचन समर्थांनी आपणाला या ठिकाणी करून दाखवलं.
विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा हे अभिमान. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनी ते. आणि आता याच्यानंतर समर्थ आपणाला अभिमानाचं सगळं स्वरूप आणि त्या स्थानांचा तो कुठे कुठे असतो त्याचं सगळं स्वरूप या ठिकाणी आता पुढे दाखवत आहेत. आधी हे 4 अभिमान दाखवले: विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा. विश्व अभिमान म्हणजे काय, तर थोडक्यात काय तर बोलले स्थूल देहाचा अभिमान. स्थूल देह आपण जागे असतो, आपल्याला आपल्या शरीराचा अभिमान असतो. मी कोणीतरी आहे, मी मोठा आहे, मी सुंदर आहे, माझं घर आहे. म्हणजे हा काय आहे, हा विश्व अभिमान याला म्हटलं जातं. त्यानंतर तेजस हा एक अभिमान आहे. आता एखादा व्यक्ती स्थूळावरून सूक्ष्माकडे गेला, तिथे पण त्याचा अभिमान पिछा सोडत नाही. मग तिथे त्याच्याकडे आता हे त्याने मीपणा सोडला, माझं घर वगैरे वगैरे सगळं सोडलं, पण तरी त्याच्याकडे अजून आतमध्ये एक अभिमान आहे. आणि त्या अभिमानाला काय म्हटलं जातं, तेजस. म्हणजे तेजस अभिमान म्हणजे काय आहे, तर स्वप्नात देखील आपण सुख दुःख आनंद शोक याचा अभिमान बाहेरचा सोडला, जागृत अवस्थेत त्या व्यक्तीकडे अभिमान नसतो, पण मग झोपेत असतो. स्वप्नामध्ये तो त्या सगळ्या सुखदुःखांचा सगळा जो अनुभव घेत असतो, बोलले तेही एक प्रकारचा अभिमान आहे. आणि त्याला तेजस अभिमान म्हटलं. तेजस नाव का दिलं, तर त्या ठिकाणी इंद्रिय नसतात, कारण हे जे काय होत असतं ते सगळं कल्पनेत होत असतं, पण अनुभव मात्र सगळा ॲज इट इज जसाच्या तसा. स्वप्नामध्ये जर आपल्याला कोणी काहीतरी मारायला आलं तर आपण असं मोठ्यानं आरोळी मारतो आणि जसं काही मागे सरकतो. एखादा जण तर खाटेच्या पलंगाच्या बेडच्या खाली पडतो किंवा जोरात किंकाळी मारतो. म्हणजे अनुभव तोच आहे, पण हा अनुभव शरीराने नाही, इंद्रियाने नाही, तर मनाच्या तेजाने भोगला जात आहे. म्हणून त्याला काय नाव दिलं, तर तेजस नाव दिलं. तिसरा अभिमान काय दाखवला, प्राज्ञ. हा कारण देहापाशी असतो, जिथे संपूर्ण अज्ञानाची अवस्था, गाढ झोपेची अवस्था असते, सुषुप्ती ज्याला म्हटलं जातं. तिथे स्वप्न पण नसतं, शरीर पण नसतं, पण काय उरतं, काय असतं, अज्ञान. म्हणजे काहीच न कळणे, याचा मी अज्ञानी आहे किंवा मी सुखाने झोपलो होतो, मला काहीच माहीत नाही, मी माझा होतो. म्हणजे कुठेतरी आहे, म्हणजे कुठेतरी त्याला काहीतरी स्वतःला तो अजून धरून माझा आलाच त्याचा शब्द. म्हणजे हा अज्ञानातला जो अभिमान आहे ना, त्याला प्राज्ञ असं म्हटलं गेलं. आणखीन एक अभिमान प्रत्यगात्मा. शुद्ध जाणीवची जी अवस्था आहे, महाकारणाची अवस्था, तुर्या अवस्थेमध्ये बोलले हा अभिमान असतो. तर मी आहे, मी श्रेष्ठ झालेलो आहे, मी ज्ञानी झालेलो आहे, मी ब्रह्म झालेलो आहे. सगळं सोडलं, ब्रह्म झाला, पण मग त्याचं पण मी आहे, मी ब्रह्म आहे, मी ज्ञानी आहे. बोले हे अशा या प्रत्यय घेतोय ब्रह्म्याचा, किंवा प्रत्यय घेतोच आहे अजून स्वतःचा, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, प्रत्यगात्मा. म्हणजे कोण आहे तो, अनुभवणारा जो आहे त्याचा अभिमान आहे, ज्ञानी आहे, ब्रह्म आहे. हा सूक्ष्म अभिमान अत्यंत. आता स्थूळातला जो आहे विश्व तो खूप मोठा असतो, तेजस आणखी कमी असतो, पण कसा असतो तर अत्यंत सूक्ष्म असतो, बारीक छोटासा थोडासा सगळा हा अभिमान असतो. आता याच्यासोबत यांची स्थानं पण दिलेली आहेत, कुठला अभिमान कुठे असतो, नेत्रापाशी, कंठापाशी, हृदय मूर्धनीपाशी. आता हे ज्या त्या सगळ्या अवस्थानुरूप सगळे क्रमाने हे सगळे दिलेले आहेत. मग आता पुढे आणखी भोग दाखवले. आपण कसल्या प्रकारचे एक जीव सगळे भोग भोगत असतो, तर त्यातील पहिला भोग काय दाखवला, स्थूळ भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंदावभास भोग, ऐसे हे चत्वार भोग चौदेहांचे. अशा पद्धतीने आता हे भोग काय दाखवले, स्थूळ भोग म्हणजे काय, अन्न स्पर्श वगैरे यातून
जो आपण स्थूळातून घेतो थोडक्यात भोग बोलले तर शरीराच्या माध्यमातून जो भोग घेतो त्याला स्थूल विषय किंवा स्थूल भोग असं म्हटलं गेलं. प्रविक्त भोग म्हणजे मनाचा सगळा विषय, मनोमन सगळे रस घेणे, मनोमन सगळ्या कल्पना बोलले. हा काय झाला तर हा विषय भोग झाला किंवा मानसिक सगळा भोग झाला, प्रविक्त भोग ज्याला म्हटलं गेलं. त्यानंतर दिला आनंद भोग, अज्ञानाचा आनंद. मला काहीच माहीत नाही म्हणजे बाकीचा ताणच घ्यायचा, माहीत नाही म्हटलं की विषय संपला. तो पण एक आनंद आहे, अज्ञानाचा आनंदाचा भोग तो ठिकाणी घेतो आहे. आणि चौथा जो आहे तो शुद्ध ज्ञान किंवा त्याला आनंदावभास भोग म्हटलं. आनंदाचा अवभास, आनंदाच्याही ती पुढची बोलले सगळी किंवा आनंदाचे ती मुख्य आनंदाचे ती जवळची अवस्था, आनंदाचा भास त्या ठिकाणी होतो. अशा पद्धतीने हे सगळे चत्वार भोग चौदेहांचे, हे वेगवेगळ्या सगळ्या देहाच्या माध्यमातून मनुष्य वेगवेगळे सगळे भोग घेत असतो. अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर, ऐस्या मात्र्या चत्वार चौदेहांच्या. आता हे सगळे आणखी या प्रत्येक देहाची मात्रा आहे. कुठल्या कुठल्या सगळ्या मात्रा दाखवल्या. पहिली मात्रा आहे अकार, स्थूल देहाशी संबंधित ही सगळी मात्रा स्थूल जगाचं आणि जागृत अवस्थेचं सगळं प्रतीक मानली जाते. सर्व वर्णांचा उगम या अपासून झाला असं मानलं जातं आणि विश्व अभिमानाचा हा सगळा प्रारंभ बिंदू या ठिकाणी मानला जातो. दुसरी मात्रा आहे उकार, सूक्ष्म देहापाशीही असते. स्वप्नावस्थेत सूक्ष्म सृष्टीचा अनुभव या सगळ्या मात्रेच्या अंमलाखाली येतो. तिसरी आहे मकार, कारण देहाशी संबंधित. अ आणि उ हे म मध्ये विलीन होतात. आणि चौथी मात्रा दिली अर्धमात्रा, अनुनासिक किंवा शेवटचा सूक्ष्म ध्वनी ज्याला म्हटलं जातं ओम. म्हणजे हा त्या चौथ्या अवस्थेचं सगळं हे प्रतीक आहे. अशा पद्धतीने प्रत्येक देहाची एक मात्रा, अशा ह्या चत्वार मात्रा अकार उकार मकार अर्धमात्रा समर्थांनी या ठिकाणी दाखवल्या. आणि पूर्ण मिळून जो ओंकार तयार झाला हा अखिल सगळ्या बोलले पूर्णत्वाचं सगळं प्रतीक आहे. एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात आणि तिसऱ्यातून चौथ्यात तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहांचे. पुढे आणखी 4 गुण दाखवले. प्रत्येक देहाचा हा गुण आहे. तमोगुण स्थूळाचा, रजोगुण सूक्ष्माचा, तिसऱ्याचा सत्वगुण आणि चौथ्याचा शुद्ध सत्वगुण. तमोगुणामध्ये व्यक्ती बोलले मीपणामध्ये अहंकारामध्ये असतो. रजोगुणामध्ये मनाचं प्राबल्य म्हणजे अर्थातच तो सगळा सूक्ष्मदेहाचा भाग असल्यामुळे. सत्वगुणामध्ये तो बाकीचं सगळं विसरून जातो आणि एक स्वजाणीवेपर्यंत येतो. म्हणजे त्याला कुठेतरी सत्वगुण त्याच्यामध्ये प्रकट होतो आणि परब्रह्ममय अवस्था ही शुद्ध सत्वगुणाचं प्रतीक आहे. म्हणजे इतरांचा विचार त्या ठिकाणी सुरू होतो. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती ऐशा चत्वार शक्ती चौदेहांच्या. आता हे जसे 4 देह आहेत तसं त्यांच्या शक्ती पण क्रिया. स्थूळाची शक्ती काय आहे तर क्रिया करणे. सूक्ष्माची शक्ती काय आहे द्रव्याची शक्ती. द्रव्य म्हणजे काय एखाद्या विशिष्ट विषयांचा सगळा त्या ठिकाणी कल्पना करणे किंवा त्याचा आनंद घेणे किंवा त्याच्यावर विचार करणे. अनुभवाचा जो सगळा भाग आहे तो या ठिकाणी आहे
त्यानंतर इच्छाशक्ती दाखवली तिसऱ्या सगळ्या देहाची, आणि ज्ञानशक्ती हे चौथ्या देहापाशी सगळी दाखवली. ऐशा चत्वार शक्ती चौदेहांच्या. ऐसी हे 32 तत्वे. तर बोलले हे सगळ्या 4 दुने 8 सगळे 4 देह, 4 अवस्था, 4 अभिमान, 4 स्थानं, 4 भोग, 4 मात्रा, 4 गुण आणि 4 शक्ती. बोले ऐसी हे 32 तत्वे. दोहींची 50 तत्वे. आता हे 32 आणि 50 कुठली? स्थूळाची 25 आणि सूक्ष्माची 25, जी मागच्या समासामध्ये सगळी दाखवली. पंचक सगळे 5-5 पंचक प्रत्येकाकडे आहेत. याच्याकडे सगळे 5 भूतांचे सगळे पंचक, इकडे सगळे सूक्ष्माचे सगळे अंतःकरण, प्राणपंचक वगैरे वगैरे ते सगळे. मग 25 आणि 25 50 आणि हे 32 किती झाले? 82 झाले. अवघी मिळून 82 तत्वे. अज्ञान आणि ज्ञान त्याच्यात ॲड करायला लागेल, म्हणजे किती झाली? 84 झाली. अशा पद्धतीनं ही सगळी 84 तत्वांचा आपला हा देह बनलेला आहे. आणि आपल्याला फेरा कितीचा असतो? फेरा पण 84चा असतो. 84 लक्ष जीवयोनी. आता ते 84 काय आहेत? तर ते 84 जीवयोनी आहेत. म्हणजे 84 लाख प्रकारचे जन्म किंवा सजीव या सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहेत. त्या सगळ्या सजीवाच्या रूपात आम्हाला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे लागणे ते झालं 84चा फेरा. आणि या ठिकाणी 84 तत्व निरसन दाखवलं. ते हे सगळे तत्वे आधी जे 32 दाखवली ती, 25 स्थूळाची, पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचे 5-5, आणि सगळे पंचकांचे अंतःकरण मन प्राण हे सगळे 5-5 मनाचे सूक्ष्मदेहाचे असे 50. त्यात ज्ञान आणि अज्ञान मिळून 84 तत्व सगळी बनली. ऐसी हे तत्वे जाणावी जाणून माईक. आता ही बनली, दाखवली. कशासाठी दाखवली? जाणून. बाबा हे म्हणजे देह म्हणजे या सगळ्यांचं काय आहे? हे सगळ्या वायरिंग आहेत. असं समजू नको मी आहे, माझं आहे, असं आहे, तसं आहे. काहीच नाही. हे सगळ्या वायरिंग आहेत. हे सगळ्या वायरी एकमेकात सगळ्या जोडलेल्या आहेत, म्हणून हा देह सुरू आहे. हा देह म्हणजे मी आहे किंवा मी हा देह चालवतो आहे असं नाही. हा देह प्रकृतीचं सगळं रूप आहे. जाणून माईक ओळखावे असं लक्षात घ्यायचं की आता ह्या सगळ्या वायरी जोडलेल्या आहेत ना एकमेकाला, 84 वायरी. मग ह्या वायरीतल्या एक एक वायर काढली ना तर देह कार्य करणार नाही. जाणून माईके ओळखावी. मग हा जो माईक दिसतो समोर बोलताना, त्या माईकचा आवाज येतोय, तो माईक बोलेल का जर त्याच्या आतल्या सगळ्या 84 वायरी काढल्या? तर नाही. जाणून माईके ओळखावी. आपण साक्षी निरसावी. बोले साक्षी होऊन निरसायची, म्हणजे साक्षी वेगळं होऊन. हे वायरी म्हणजे मी नाही, हे सगळं कॉम्बिनेशन किंवा हे सगळं सर्किट म्हणजे मी नाही. मी यांना बघणारा वेगळाच आहे, म्हणजे साक्षी आहे. चित्रपट बघतो ना आपण, चित्रपट सुरू असतो पडद्यावर. त्यातले कलाकार काय करायचे ॲक्टिंग ते करत असतात. आम्ही फक्त तटस्थपणे बघत असतो. फक्त काय होतं आहे एवढं फक्त बघत असतो. समर्थ बोलले आयुष्यात आपली तीच भूमिका असायला पाहिजे. काय होतं आहे समर्थांच्या कृपेनं बघत राहिलं पाहिजे. काय दिसतं आहे समर्थांच्या कृपेनं? जय सद्गुरू. काय झालं समर्थांच्या कृपेनं? जय सद्गुरू. काय होणार आहे समर्थांच्या कृपेनं? जय सद्गुरू. आपण एवढंच निरसावी, तिथून बाजूला सरसावं. असं का बरं झालं? असं नव्हतं व्हायला पाहिजे. तसं का बरं झालं? तसं नव्हतं व्हायला पाहिजे. हे अशासाठी हे नाही सांगितलं. निरसावे झालं जय सद्गुरू, नाही झालं जय सद्गुरू. ॲज इट इज. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. तसंच राहिलं पाहिजे. येणे रीती. साक्षी म्हणजे ज्ञान, तेच ज्ञान आहे की बाबा रे. बघणे, तटस्थपणे बघणे हेच ज्ञानाचं लक्षण आहे.
आणि ज्ञाने ओळखावे अज्ञानं. आणि ज्याला बघतो आहे ते म्हणजे मी नाही, ते मी आहे म्हणणं हे अज्ञान आहे. आणि हे ज्ञान आपल्याला ओळखायचं आहे. ज्ञाने ओळखावे अज्ञान. ज्ञानाज्ञानाचे निरशन देहा सरिसे. ज्ञानाज्ञानाचे निरशन देहा सरिसे. मग म्हणजे अशा पद्धतीनं मग हे ज्ञान अज्ञानाच्याही पलीकडे मग जाणं म्हणजे तटस्थ राहणं. ब्रह्मांडी देह कल्पिले. आता स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, आता हे बाहेरचे ब्रह्मांडातले पण 4 देह आहेत. तसे आपल्या सगळ्या पिंडाकडचे 4, ब्रह्मांडाकडचे 4. जसे पिंडाकडचे निरसन करायचे तसेच ब्रह्मांडातले देखील निरसन करायचे आहेत. ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, ते हे विवेके निरसले आत्मज्ञाने. स्थूळ सूक्ष्म विराट आणि हिरण्य गर्भ हे कोणाचे? हे बाहेरचे ब्रह्मांडाचे. आणि स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे कोणाचे? हे पिंडाचे. ते हे विवेके निरसले. तिथे पण असंच हे तत्त्व सगळी जाणून घ्यायची, समजून घ्यायची आणि त्याचं पण निरसन करता आलं पाहिजे. आत्मज्ञाने. कोणाच्या मदतीनं? आत्मज्ञानाच्या मदतीनं. आत्मानात्म विवेक करिता, सारासार विचार पाहता, पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली. अशा पद्धतीनं आत्मानात्म विवेक शोधता 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 शोधता, सारासार विचार करता 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 करता, पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली. तर मग अशा पद्धतीनं हे विवेकानं बघता बघता कळायला लागतं की हे काहीच कशातच काह्याचंच मेळ नाही, किंवा हे काहीच कशाचंच इतकं काही महत्त्वाचं नाही. इतकं संताप करण्यासारखं, जीव तोडून सगळं आकांत, जीवाचं आकांत करण्यासारखं, अखंड तांडव करण्यासारखं, जीवाचं बरं वाईट करण्यासारखं काहीच नाही. कोणाचा थोडासा अभिमान आम्हाला हे सगळं करायला लावतो. अभिमान कोणाचा धरला? शरीराचा धरला. समर्थ म्हणाले शरीर काय आहे? शरीर तर बाबा तत्वांचं आहे. तुझं काय आहे? तुझं? माझं काहीच नाही. बाकीच्यांचं शरीर कोण आहे? ते पण तत्वाचं आहे. हे सगळे कार्यकारण आहे. ज्यांचं मी टेन्शन घेतो ते सुद्धा नाही आहेत, ते सुद्धा नकली आहेत, स्वप्नातले आहेत. थोडक्यात समर्थांना असं म्हणाय. माईक म्हणजे काय? स्वप्नातलं मायेचं. नकली खोटं भांड्याचा खेळ, बाहुलीचा खेळ. जसं भातुकलीचा खेळ लहान मुलं खेळतात, अर्ध्यावरती डाव मांडीला खेळतात आणि मोडून टाकतात. तसंच हे आहे. ह्या खेळाला सत्य समजून जीवाला मनाला लावून घेऊ नये, असं थोडक्यात समर्थांना सांगायचं आहे. किती सोपं, किती सहज करून दाखवलं. अस्ति मांस त्वचा नाडी रोम, हे 5ही पृथ्वीचे गुणधर्म. प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पहावे. असं आहे. अस्ति मांस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे सगळे गुणधर्म आहेत. आपल्या शरीरामध्ये पृथ्वीचं हे सगळं रूप आहे. शोधून बघावं. तसंच पापाचं पण रूप आहे आपल्या शरीरामध्ये. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद. नाकातला द्रव, जननेंद्रियातला द्रव, तोंडातला सगळे लाळेचा सगळा द्रव, मूत्ररूपी, घामरूपी, हे काय आहेत? हे पाण्याची रूपं आहेत. हे आपाचे पंचक भेद. तत्वे समजून विशद करून घ्यावी. बोलल्या अशा पद्धतीनं हे सगळं समजून ही सगळी तत्त्व जाणून घ्यायची. तेजाची काय रूपं आहेत, तेजाचं काय स्वरूप आहे आमच्या देहामध्ये? तर क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे 5ही तेजाचे गुण.
या तत्वांचे निरूपण केलेची करावे. हे तेजाचे गुण आहेत. कुठे आहेत? आमच्या शरीरामध्ये आहेत. ही थोडक्यात तत्व आहे. ही 5 भूतांपैकी तेजाची सगळे रूपं आहेत. म्हणजे हेही आलं कार्यकारण. म्हणजे याच्यातही काही फारसं असं वेगळेपण काही नाही, विशेष असं काही नाही. चळन, वळन, प्रसारण, निरोध आणि आकोचन हे 5ही वायूचे गुण श्रोती जाणावे. चळनवळण, आपल्या शरीरामध्ये हवेचं, रक्ताचं जे प्रसारण होत असतं, चळनवळण येणं जाणं होत असतं. निरोध म्हणजे रोखून धरणे. म्हणजे काय, आपण काही गोष्टी शिंकायला लागली, काही सेकंद, 2-3 सेकंद आपण थांबवू शकतो. 5-10 सेकंद इकडे तिकडे तोंड, रुमाल वगैरे, याला म्हणतात निरोध. आकोचन, आकुंचन पावणे म्हणजे आकसून जाणे. आणि प्रसारण पावणे म्हणजे पसरणे. हे 5ही वायूचे गुण. हे कोणाच्या बळावर आहेत किंवा ही आमच्या शरीरात कोणाची रूपं आहेत? तर ही वायूची रूपं आहेत. ही झाली वायूची. आमच्याकडे कधी कधी काम उभा राहतो, क्रोध उभा राहतो. मग तो मी करतो का? माझा त्याच्याशी संबंध आहे का? नाही. त्याच्याशी संबंध आकाशतत्वाचा आहे. काम, क्रोध, शोक, मोह, भय हा आकाशाचा पर्याय. हे विवरल्याविन काय समजो जाणे. माझा आहे का तो? नाही. तो काम, क्रोध, मोह हे कोणाची रूपं? आकाशाची रूपं आहेत. आकाश कोण आहे? आकाश पंचभूत आहे. ते नश्वर आहे, ते संपणारं आहे. मग ते माझं आहे का? मी आहे का? नाही. मग त्याच्यामध्ये माझं समजून मी इतकं का इन्वॉल्व व्हावं? दॅट इज साक्षीभाव. हे काय आहे? साक्षीभाव, तटस्थ भाव. बोलले हे काय आहे? तर हे सत्य ओळखणे आहे, शुद्ध जाणीव आहे. मी नाही, माझं नाही, आकाशाचं आहे. मी कशाला त्याच्यामध्ये एवढं मागे इन्वॉल्व व्हावं, त्याच्यामध्ये एवढं व्याकुळ व्हावं? का त्याला माझं करून मी त्याला हाताशी धरावं? का त्याला मी कायमस्वरूपी नेहमीसाठी कुरवाळत राहावं? पहावे आपणासी आपण. समर्थ बोलले हे विवरल्याविन काय समजो जाणे. बाबा हे विवरल्याशिवाय नाही होणार. समजल्या सगळंच. बोलले सगळं चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल. हे विवरल्याविन काय समजो जाणे. ऐसे हे स्थूळ शरीर. आता हे स्थूळ शरीराचं सगळं वर्णन सांगितलं. ऐसे हे स्थूळ शरीर, 25 तत्वांचा विस्तार. आता सूक्ष्म देहाचा विचार बोली जेल. तत्व स्थूळाची दाखवली आतापर्यंत. आता सूक्ष्माची तत्व काय? तर अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश पंचकाचा विचार. आता जसं स्थूळाकडे आकाशाची तत्वे तसं सूक्ष्माकडे पण आकाशाचं रूप आहे. म्हणजे ते पण माझं आहे, ते पण असं आहे, ते पण तसं आहे. किंवा ते पण असं झालं असतं तर ते पण तसं. अरे बाबा तुझं नाही, आकाशाचं आहे. तू वेगळा आहे. तू एकटा आला होता, एकटा जाशील. हे आकाश विकास हे काही तुझ्यासोबत येणार नाही. म्हणून काय दाखवलं? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश पंचकाचा विचार. पुढे वायो निरत्तर होऊन ऐका. हे आकाश पंचक आहे. मग आता वायोची सगळी तत्वे पुढे काय दाखवली? सूक्ष्माकडे कुठले वायोची रूपं आहेत? तर व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान. ऐसे हे 5ही गुण वायो तत्वाचे. तर हे अशा पद्धतीनं चळणवळण, प्रसारण, निरोध, आकोचन हे जे स्थूळातले दाखवले ना वायूचे रूपं, ते क्रियेशी संबंधित होते. म्हणजे स्थूळ शरीराशी संबंधित होते.
आता हे मन बुद्धीची, आता यांच्याशी संबंधित काय आहे? व्यान समान उदान प्राण अपान. कारण हे सूक्ष्म शरीर हे वायुरूपच आहे मुळात. आता आम्ही असं लांब श्वास घेतला ना, तर मला एकाएक आम्ही असं काहीतरी वेगळ्या भानावर आल्यासारखं वाटतं. म्हणून तर ते प्राणायाम करा, योगा करा, अनुलोम विलोम करा, ओंकार करा, भ्रामरी करा. कशासाठी? हे बाबा स्थूळाकडून निदान स्थूळाचा त्याग करून सूक्ष्माकडे तरी जा. सूक्ष्माकडे जाशील तर मग पुढे कारणकडे बघशील. मग पुढे कारणकडे गेला तर महाकारणकडे जाशील. आणि मग पुढे हळूहळू हे सगळे चारी देह निरसन होतील, अशी त्यामागची भूमिका आहे. म्हणून आम्हाला फार अशी चिडचिड होते, ताणतणाव, शरीर व्याधींनी ग्रस्त, यांच्यासाठी ही 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 प्राणावर काम करणे फार गरजेचं आहे. फार योगा करणे, प्राणायाम करणे. त्याच्यानं काय होणार आहे? सूक्ष्म शरीराची जी तत्वे आहेत वायुरूपाची, व्यान समान उदान प्राण आणि अपान, हे कंट्रोल होतात. ऐसे हे पाचही गुण वायुतत्वाचे. अशा पद्धतीनं हे 5 गुण वायुतत्वाचे त्या ठिकाणी आहेत. मग आणखीन तेजाचे गुण काय आहेत? श्रोत्र, बघणे, श्रोत्र ऐकणे, त्वचा स्पर्शाचा अनुभव, चक्षु दिसण्याचा अनुभव, जिव्हा चवीचा अनुभव, घ्राण वासाचा, हे 5ही तेजाचे गुण. हा अनुभव सूक्ष्माकडे आहे. आता ही इंद्रिय दिसायला स्थूळ दिसत असली, पण ते अनुभव कोणाकडे आहे? सूक्ष्म शरीरापाशी आहे. ऐसे हे 5ही गुण वायुतत्वाचे. त्याच्यानंतर हे सगळे तेजतत्वाचे दाखवले, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण. आता आप सावधान होऊन ऐका. आता पाण्याचे रूप दाखवली. पाणी, वाचा, पाणी, पाद, अशी स्नगुद हे आपाचे गुण प्रसिद्ध. बोलले हे जलमय सगळे, जळाची सगळी रूपं आहेत. वाचा, पाणी, पाद, अशी स्नगुद, हे आपाचे सगळे गुणधर्म त्या ठिकाणी आहेत. आता पृथ्वी विशद निरोपिली. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुण विशद. आता हे पृथ्वीचे रूप आहेत सूक्ष्म शरीराकडची. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे. आता हे सूक्ष्म देहाचे 25 सगळे दाखवले. अशा पद्धतीने स्थूळ दाखवलं, सूक्ष्म दाखवलं, आणि ही सगळी 32 आणि 2 34 सगळी तत्वे दाखवली. 84 तत्व सगळी दाखवली. हे मिळून काय झालं? आमचे सगळं देह बनलेले आहेत. 4 देहांची ही सगळी एकूण तत्वे आहेत. तनु चतुष्टये हे समासाचं नाव समर्थांनी आपणाला या ठिकाणी सगळं, तर ह्या सगळा समुच्चय सगळा आपल्याला या ठिकाणी सगळा दाखवलेला आहे. मग बोलले या 4ही मात्रांच्या, 4ही देहांच्या पलीकडे उच्चार. 4ही मात्रा संपल्या म्हणजे उच्चार संपला. 4ही देह संपले, 4ही अभिमान संपले, आणि निशब्द काय उरतं? तर परब्रह्म उरतं. आणि ही काय आहे? ही मुक्ती आहे. थोडक्यात 4 मात्रा, 4 देह, 4 अभिमान, 4 अवस्था, 4 भोग, हे काय आहे? हे प्रकृती आहे. आणि ह्यांच्या पलीकडचा काय आहे? तर बोलले ह्यांच्या पलीकडचा परमात्मा आहे. म्हणून जोपर्यंत हे 4 देह, 4 अभिमान जात नाही किंवा शिल्लक आहेत, तोपर्यंत काय होतं? तोपर्यंत मला सायुज्य मुक्ती मिळणे शक्य नाही. म्हणजे या 4ही अभिमानांचा त्याग करून निराभिमान होण्याची अवस्था, उन्मन होण्याची अवस्था प्राप्त करून घेणे म्हणजेच परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घेणे आहे. आणि बोलले यालाच विवेक म्हटलं गेलेलं आहे. विवेक विवेक विवेक.
समर्थांनी या दासबोधामध्ये सर्वात जास्त कुठला शब्द वापरलेला असेल तर विवेके असावे, विवेकी हो, विवेके शोधावे, विवेकी पहावे, विवेक. मग थोडक्यात हा विवेक म्हणजे काय आहे तर विवेक म्हणजे मी चार म्हणजे मी नाही तर हे ओळखणे आणि त्या पलीकडे जाणे हा सगळ्यात मोठा, सगळ्यात सुंदर, सगळ्यात ओरिजिनल विवेक आहे. आणि हेच आजच्या सगळ्या समासाचं सार आहे, हेच सगळ्या परमार्थाचं सार आहे. झालेली सेवा श्री सद्गुरू चरणी समर्पित करूया आणि या सगळ्या समासाचा समारोप श्री समर्थांच्या आज्ञेनं करूया. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुण विशद, ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तनुचतुष्टये नाम समास नववा. जय जय रघुवीर समर्थ.